राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार का? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पुन्हा एकदा फूट पडणार का? दिल्लीत सुरू असलेल्या हालचाली, अचानक वाढलेल्या बैठका, खासदारांच्या गुप्त भेटी, लोकसभा अध्यक्षांना दिले जाणारे कथित पत्र आणि ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत पडलेली ऐतिहासिक फूट अजूनही महाराष्ट्रात विसरलेली नाही. त्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले, पक्षाचे नाव आणि चिन्हही गमवावे लागले. अनेक आमदार आणि खासदार शिंदे गटाकडे गेले. मात्र लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत पुन्हा स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले. त्यामुळे अनेकांना वाटले होते की आता ठाकरे गट स्थिर झाला आहे, परंतु आता पुन्हा एकदा नव्या संकटाची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक शब्द सतत ऐकायला मिळत आहे, तो म्हणजे ऑपरेशन टायगर. हा शब्द नेमका कुठून आला याबद्दल अधिकृत माहिती नाही, पण राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांच्या काही खासदारांना आपल्या गटात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे दिल्लीपासून मुंबईपर्यंत राजकीय वातावरण तापले आहे. या चर्चेला सुरुवात झाली ती काही माध्यमांमधून आलेल्या बातम्यांमुळे. काही अहवालांमध्ये दावा करण्यात आला की उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. एवढंच नाही तर त्यांपैकी काही जण स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत आणि या चर्चेमुळे ठाकरे गटात चिंतेचं वातावरण निर्माण झाले. याच पार्श्वभूमीवर 14 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व खासदारांची महत्त्वाची बैठक मातोश्रीवर बोलावली. या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते, कारण ही केवळ नियमित बैठक नसून पक्षातील एकजूट दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात होते. बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांसमोर एक मोठा दावा केला. त्यांनी सांगितले की पक्षाचे सर्व 9 खासदार या बैठकीत सहभागी झाले होते. काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते तर काहींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला. त्यामुळे पक्षात कोणतीही फूट नसल्याचा दावा राऊत यांनी केला. मात्र याच बैठकीबाबत दुसरी बाजूही समोर आली. काही वृत्तांनुसार 9 पैकी केवळ 4 खासदार प्रत्यक्ष मातोश्रीवर उपस्थित होते. उर्वरित खासदारांनी ऑनलाईन सहभाग घेतला किंवा फोनवरून संवाद साधला. त्यामुळे प्रश्न उपस्थित झाला की जर पक्ष पूर्णपणे एक संघ असेल तर इतक्या महत्त्वाच्या बैठकीला सर्व खासदार प्रत्यक्ष का आले नाहीत? याच मुद्द्यावरून चर्चेला आणखी उधाण आले, कारण अनुपस्थित राहिलेल्या काही खासदारांची नावे राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आली. काहींनी वैयक्तिक कारणे दिली, काहींनी कौटुंबिक अडचणी सांगितल्या. पण विरोधक आणि राजकीय विश्लेषक यांना या स्पष्टीकरणापेक्षा पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे याची अधिक उत्सुकता होती. दरम्यान दिल्लीतही काही महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येऊ लागली. काही खासदारांनी शिंदे गटाशी संबंधित नेत्यांशी संपर्क साधल्याची चर्चा सुरू झाली. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याच्या बातम्याही या चर्चेला आणखी बळ मिळाले. जरी या भेटींचे अधिकृत कारण स्पष्ट झाले नसले तरी राजकीय वर्तुळात वेगळेच तर्क लावले जाऊ लागले. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर खरोखरच खासदार वेगळा गट स्थापन करू इच्छित असतील तर त्यामागे कारण काय असू शकते? याचे पहिले कारण म्हणजे राजकीय भविष्य. अनेक खासदारांना पुढील निवडणुकीची चिंता असते. त्यांना वाटत असेल की सत्ताधारी आघाडीत राहिल्यास विकास कामे, निधी आणि राजकीय संरक्षण अधिक सहज मिळू शकते. त्यामुळे काही जण सत्तेच्या जवळ जाण्याचा विचार करत असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरे कारण म्हणजे विचारधारा. शिवसेना स्थापन झाल्यापासून हिंदुत्व हा पक्षाचा मुख्य आधार राहिला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेल्यानंतर पक्षांच्या पारंपरिक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे अनेक विश्लेषक मानतात. काही नेत्यांना वाटत असेल की भाजपसोबत किंवा शिंदे गटासोबत राहिल्यास हिंदुत्ववादी मतदार पुन्हा आकर्षित करता येईल. तिसरे कारण म्हणजे आगामी राजकीय गणित. संसदेत येणाऱ्या काही महत्त्वाच्या विधेयकांबाबत केंद्र सरकारला अधिक संख्याबळाची गरज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विविध प्रादेशिक पक्षातील खासदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. परंतु येथे एक मोठा कायदेशीर अडथळाही आहे. दलबदल विरोधी कायद्यानुसार काही मोजके खासदार पक्ष सोडून गेले तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. त्यामुळे जर वेगळा गट स्थापन करायचा असेल तर त्यासाठी ठराविक संख्येने खासदार एकत्र जाणे आवश्यक ठरते. याच कारणामुळे 7 खासदार हा आकडा चर्चेत आला आहे. संजय राऊत यांनी मात्र या सर्व चर्चांना फेटाळून लावले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ऑपरेशन टायगर नावाचे काहीही यशस्वी होणार नाही. उलट आम्हीच ऑपरेशन लांडगा सुरू करू असेही त्यांनी म्हणले. या विधानामुळे राजकीय वातावरण आणखी तापले.
उद्धव ठाकरे यांच्या समोर आज सर्वात मोठे आव्हान म्हणजे पक्षाची एकजूट टिकवणे. 2022च्या बंडानंतर त्यांनी पक्ष पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली. लोकसभा निवडणुकीत पक्षाने अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळवले. पण जर पुन्हा खासदारांचा मोठा गट वेगळा झाला तर तो पक्षासाठी मोठा धक्का ठरू शकतो. एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने पाहिले तर ही संधी महत्त्वाची ठरू शकते. आधी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह त्यांच्याकडे गटाकडे आहे. जर आणखी खासदार त्यांच्या बाजूला आले तर लोकसभेतील त्यांची ताकद वाढेल. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात त्यांचे महत्त्व अधिक वाढू शकते. भाजपच्या दृष्टीनेही ही घडामोड महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्र हा देशातील सर्वात महत्त्वाच्या राज्यांपैकी एक आहे. आगामी निवडणुका आणि संसदेतील संख्याबळ लक्षात घेता महाराष्ट्रातील प्रत्येक खासदाराचे महत्त्व वाढले आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न असा आहे की खरोखरच बंड होणार आहे का, की हा केवळ मानसिक दबाव निर्माण करण्याचा राजकीय खेळ आहे. राजकारणात अनेकदा अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे विरोधी पक्ष अस्थिर होतो, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि नेतृत्वावर दबाव वाढतो. त्यामुळे काही राजकीय विश्लेषकांच्या मते ऑपरेशन टायगरची चर्चा ही प्रत्यक्ष बंडापेक्षा मानसशास्त्रीय दबाव निर्माण करण्याची रणनीतीही असू शकते. पण दुसरीकडे इतिहास सांगतो की महाराष्ट्राच्या राजकारणात अशक्य वाटणाऱ्या घटना अनेकदा घडल्या आहेत. 2019 मध्ये कोणी कल्पना केली नव्हती की शिवसेना भाजपपासून वेगळी होईल. 2022 मध्येही कोणी कल्पना केली नव्हती की एकनाथ शिंदे इतके मोठे बंड करतील. त्यामुळे सध्याच्या चर्चेला पूर्णपणे दुर्लक्षित करणेही योग्य ठरणार नाही. सध्या उपलब्ध माहितीनुसार कोणत्याही खासदाराने उघडपणे पक्ष सोडण्याची घोषणा केलेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत सर्व खासदारांनी सहभाग घेतल्याचा दावा पक्षाने केला आहे. अनेक खासदारांनी आपली निष्ठा कायम असल्याचेही सांगितले आहे. तरी देखील दिल्लीतील हालचाली, वाढलेल्या भेटीगाठी, सत्तेचे दावे प्रतिदावे आणि राजकीय सूत्रांकडून येणाऱ्या माहितीमुळे संशयाचे वातावरण कायम आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. जर खासदारांचा गट वेगळा झाला तर महाराष्ट्रातील विरोधी राजकारणाचे समीकरण पूर्णपणे बदलू शकते. महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. तर दुसरीकडे शिंदे गट अधिक मजबूत होऊ शकतो. पण जर ही चर्चा फेल ठरली आणि सर्व खासदार ठाकरे यांच्यासोबत राहिले तर उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय दिलासा मिळेल. त्यातून पक्षातील एकजूट अधिक मजबूत झाल्याचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत जाईल. त्यामुळे आजचा प्रश्न असा नाही की बंड झाले आहे का. खरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा मोठा स्फोट नेमका कधी होणार. ऑपरेशन टायगर हा फक्त राजकीय दबावाचा खेळ आहे की खरोखरच पडद्यामागे मोठी रणनीती आखली जात आहे. ठाकरेंचे खासदार खरंच वेगळा गट स्थापन करतील का, की पुन्हा एकदा हे सर्व अंदाज आणि अफवांपुरतेच मर्यादित राहतील. या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील काही दिवसात मिळतील. पण एक गोष्ट निश्चित आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शांतता दिसली असली तरी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू आहेत. आणि या हालचालींचा परिणाम केवळ एका पक्षावर नाही तर संपूर्ण राज्यांच्या राजकीय भवितव्यावर होऊ शकतो. म्हणूनच पुढील प्रत्येक घडामोडी महत्त्वाची ठरणार आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत सुरू असलेल्या या राजकीय बुद्धिबळाच्या खेळात कोणता डाव यशस्वी होतो आणि कोणाचा मोहरा पडतो हे पाहणे आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी उत्सुकतेचे ठरणार आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.